नमस्कार, आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल। शेतकरी मित्रांनो, तेलावरील आयात शुल्क कमी, शेतमालाचे भाव पाडण्याचे कारस्थान। केंद्र शासनाने खाद्यतेलाच्या आयातीवरील शुल्कात कपात करून देशातील तेलबिया उत्पादकांना पुन्हा एक धक्का दिला आहे। शेतकरी विरोधी धोरण राबविताना केंद्र सरकारने खाद्यतेल उत्पादनात स्वावलंबी होण्याचे तसेच त्याकरिता केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद करूनही जारी केलेल्या राष्ट्रीय खाद्यतेल अभियानालाही बाजूला ठेवण्यात आले आहे। हे विशेष, अद्याप खरीपाच्या पेरणीला काही ठिकाणी सुरुवात झाली आहे, काही ठिकाणी सुरुवात व्हायची आहे, पण त्या अगोदरच शासनाने तेलाच्या आयातीबाबत आपला मनसुबा जाहीर केल्याने या हंगामात तेलबियाची पेरणी कमी तर होतीलच, एवढेच नव्हे तर केंद्र सरकारच्या खाद्यतेल स्वावलंबन अभियानालाही धक्का बसणार आहे। शासनाने हमीभाव जाहीर केल्यानंतर लगोलग खाद्यतेलावरील आयात शुल्क कपातीचा निर्णय जाहीर केला आहे। त्यामागे भारतातील शेतकऱ्यांच्या तेलबियांना भावच मिळू नये किंवा तेलबियाचे भारतातील भाव पडावे हाच प्राथमिक उद्देश असल्याचे बोलले जात आहे। मागील 2 वर्षापासून सोयाबीन तसेच विविध तेलबियांना बाजारात भाव मिळत नाही। अशावेळी तेलावरील आयात शुल्क कमी करण्याची काही गरज नव्हती असे शेतकरी बोलताना दिसतात। यातून तेलबियाचा पेरा कमी होत असून बाहेरच्या शेतकऱ्यांना भारतातील तेलांची बाजारपेठ खुली करून देण्याचा मनसुबा असल्याचे स्पष्ट होते। यामुळे सोयाबीन, सूर्यफूल, तीळ, भुईमूग आदी तेलबियांचा पेरा कमी करण्याच्या मानसिकतेत शेतकरी दिसून येतो। भारतात दरवर्षी सुमारे 10 दशलक्ष टन खाद्यतेलाचे उत्पादन होते। भारतातील खाद्यतेलाची वार्षिक मागणी 25 दशलक्ष टनाच्या आसपास आहे। ही मागणी देशातच पूर्ण व्हावी याकरिता राष्ट्रीय खाद्यतेल तेलबिया उत्पादन अभियानाची घोषणा देखील केली होती, पण त्याला केंद्र सरकारने आता धक्का दिल्याचे दिसून येते। केंद्र सरकारने 30 मे रोजीच सोया तेल, सूर्यफूल तेल तसेच पाम तेलाच्या आयातीवरील असलेले 27.5% टक्क्यावरील आयात शुल्क घटवून ते 16.5% कमी केले आहे। यामागे तेलगिरणी लॉबीचा दबाव आपल्याला दिसून येते।